सुखाने वाट पाहिल तेही आनंदाने तू भेटणारे रोज रोज नव्याने 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 सोनेरी किरणे डोळ्यातले ऊन कोवळेसे ऊन होऊन ये जरा बिल्लोरी चांदण्या कानात माळून भरले आभाळ होऊन कधी कधी बरसून ये कधी कधी हमसून ये कधी कधी दाटून ये ना जरा कधी कधी सांगून ये कधी कधी नाव सांगता कधी कधी फसवून ये ना जगाला साऱ्या क्षण साधही देतील रे मुक्याने तू भेटणारे रोज रोज नव्याने श्वासात भरून आण कधी फुले होऊन ये तूच कधी तिन्ही ऋतू बोटाने दूर कर बटाया लाजेच्या गालावरी रान दवाचे कधी कधी वेचून ये कधी कधी न्हाऊन ये कधी कधी बिलगून ये ना जरा कधी कधी हरवून ये कधी कधी शोधून ये कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या मग प्रीत ही बहरेल रे विरहाने तू भेटणारे रोज रोज नव्याने मग प्रीत ही बहरेल रे विरहाने तू भेटणारे नव्याने Finally, I met you. I love you.
स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कामला. आजही तू द्या, तूच सावली या दिशा, वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या, स्वप्न चालून आले बघता बघता. चालून आले बघता बघता. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू करतो. थोडी कार्यक्रमामध्ये थोडी दीर्घ यांची त्यांना दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे लिव्हिंग स्कूल गार्डियन या शाळेतील असणारे विद्यार्थी असणाऱ्या बॅच या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक स्नेहसंमेलनाचा केला आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचावरती सर्व गुरुवर्ग यांचं प्रथमतः माझे विद्यार्थी यांच्याकडून तुमचं सर्वांचं सुस्वागत सुस्वागत. मी न्यू इंग्लिश स्कूल गार्डियन विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे उपस्थित सर्व गुरुवर्ग या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या या सुवर्ण योग असणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. गुलाबाचे त्यामधूनच गेट टुगेदर स्नेहसंमेलन ही शाळा म्हटलं की म्हणजे आपले गुरु जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावरतात, पंखात भरूनही आपल्या गरुड झेपेचे वेळ लावतात, असे ते आपले शिक्षक. कुंभार घडवतो घाटास तसे गुरु ठाई घडवतो आपण. काय किती आपणास दिले अशक्य आहेत त्याचे मापन. महिमा त्यांचा अगाध किती वर्णा या शब्दही पडती अपुरे. गुरु विना जीवन म्हणजे वाटे सारे सुने अधुरे. ऋण असे हे न फिटणारे आहे गुरुंचे माझ्यावरती. होता येणार नाही उतराई कोणतीही गुरु दक्षिणा दिली तरी.
जरा ऐकवायला नाही काम तनुजा टोळे सासर गारड. सासरचा कल्पना प्रदीप पुतडे राहणार सुरेवाडी आणि कलाईचा व्यवसाय आहे. सतीश श्रीकांत राहणार कानवड, शिवस्वराज बुलेट्स रिफायनरी बेंगलोर व्यवसाय. मी कानवडचा राहणार आहे. सध्या मी रत्नागिरी येथे कामगार अधिकारी नियुक्त आहे आणि माझी निवड DYSP एक्सटेन्शन म्हणून झालेली आहे. सुशांत सुब्राव सावंत राहणार इंजिनमध्ये सध्या जॉब करतो शिवप्रतापला लिगल ॲडव्हायझर. बंद केले का? मी बालाजी लक्ष्मण पुराडे राहणार गावी व्यवसाय दोन्ही. भाग्यश्री प्रकाश भोसले. आता सध्याचे नाव सौ भाग्यश्री प्रदीप सावंत. मला माझा मुली दिलंय, जयपूरला असते. मी एक हाऊसवाईफ आहे. प्राध्यापक विनोद निकम, युवा व्याख्यानकार सध्याला मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर. माझे जवळपास आता 2 वर्षामध्ये 200 व्याख्यानं झाली आणि मी सध्याला शिवाजी युनिव्हर्सिटी या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्रीमध्ये
चेंजिंग द नेचर केअर खानापूर तहसील इंडिपेंडंट स्पिरिट 2020 to 1965 to 2020 या पिरियडवरती मी सध्याला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये PhD करत आहे. मी इतिहासात सेटनेट क्वालिफाय आहे आणि UGC युनियन ग्रँड कमिशन या UGCची मला 52,000 रुपये मंथली शिष्यवृत्ती ही 5 वर्षासाठी मला भेटते. माझं गाव नागेवाडी आहे. व्यवसाय शेती. सध्या व्यवस्थेसाठी बिहारमध्ये शेती. माझे नाव विकास तानाजी पाटील, राहणार बेनोर, द्राक्षबाग. व्यक्त करायचं असेल तर स्टेजवरती येऊन करू शकता. ऑर्डर आली आहे जरा इकडे झाली होती मला आपले मनोगत व्यक्त करायचे आहे का? यश सावंत, उद्या अकलूज रविराज, सर्व गुंजन वर्ग वॉटर पार्क आणि जमलेले तमाम मित्र आणि मैत्रिणींना तिकडे आज मी खरंच आपल्या उद्या 11 शाळा शिकावणे कुटुंब बनलेले असते. एकत्र म्हणजे डबे आपल्या फॉरेस्ट मध्ये घेऊन जायचं वापरले आपले अशा अनेक आहेत तिथे कुठेही कमतरता दाखवली नाही. आणि सर हा जो अथांग समुद्र आहे ना तो तुम्ही घडवलेला आहे. यापैकी अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन, टीचर्स अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. पण आम्हाला प्राऊड फील होते सर तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला भेटले आणि तुमच्यासारखे शिक्षक परत होणे नाही सर. आणि
इतक्या उच्च शिखरावरती पोहोचू. व्यवसाय कोणताही असो, नोकरी कोणतीही असो, ती आपण आपल्या देशाची सेवा करत असतो. या ठिकाणी आपले असणारे आपला भारताचा व्यवसाय शेती प्रधान देश. शेती प्रत्येकाने केलीच पाहिजे. आता आपण प्रत्येक जण म्हणतो की शेती पाहिजे. त्यामुळे जे माझे मित्र जे शेती करणार आहेत त्यांनी लाजू नका शेती सांगायला. की शेती आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या ग्रामीण भागाचा कणा आहे. आज मला वाटतं की एका नोकरदारापेक्षा एक शेतकरीला भविष्यामध्ये चांगला प्लॅटफॉर्म येईल. की सर आम्ही ह्या शाळेत शिकलो. आमचा या शाळेचा एक 6 ते 7 महिन्याचा फक्त संबंध आला होता. आम्ही नागेवाडीत आमची शाळा होती आणि 2005-06 साली आम्ही 10वी वाजता अनिल भाऊ यांनी आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ यांनी आमच्या गावामध्ये जीवन प्रबोधन ही शिक्षण संस्था चालवली. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त तुकडी ही नागेवाडीला होती आणि कदाचित भाऊनी सुरू केली होती. पण ती तुकडी त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्यावेळेस आम्हाला गार्डी कानवडला यावं लागलं. गावकऱ्यांचा विरोध होता, आमचा विरोध होता की दुसऱ्या गावात जाऊन 7-8 महिने शिकायचं, या सगळ्या अडचणी होत्या आणि आम्हाला इकडे यावं लागलं. ते संस्थेने पण निर्णय घेतला की नागेवाडीची अतिरिक्त शाळा थांबवायची आहे. त्यामुळे सर 6 ते 7 महिने आम्ही इकडे आलो. आम्हाला त्यावेळी शिकवायला कुंभार सर होते, आम्हाला बीजगणित शिकवायचे. विज्ञान आणि भूमिती शिकवायला पवार सर होते आणि नवीन आम्हाला जे भूगोल शिकवायला असणारे काळूची अब्दुल सर होते. हे आम्ही नंतर इकडे आलो. या शाळेत आल्यानंतर तिथले सर्व जे विद्यार्थी आम्ही पण इथं आम्हाला केव्हा वाटलं नाही की आम्ही दुसऱ्या गावच्या शाळेत गेलो. आम्हाला इथल्या कुठल्याही मुलांनी त्रास दिला. आम्ही त्यांच्यात सगळेच मिसळलो, त्यांनी पण आम्हाला मिसळून घेतलं आणि त्या ठिकाणी नंतर शिकले असणारे शिक्षक आमच्या ठिकाणी ओळखीचे झाले. आम्हाला प्रत्येकाच्यावर काही ना काही शिकायला भेटलं आणि आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आज आम्ही प्रत्येक जण वेगळ्या क्षेत्रामध्ये आयुष्याचं जे राहत घडक आहे ते आम्ही राहत घडकाचं पुढे देतो. मी पण एक प्राध्यापक आहे. मी ज्यावेळेस कॉलेजात शिकवतो त्यावेळेस मला खूप आनंद वाटतो आणि मी शाळेमध्ये मला बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला मला बोलवतात आणि त्यावेळेस त्यानंतर मला आयुष्याची शाळा वाटते. ती शाळेतलं जीवन खरंच आयुष्यामध्ये सर सगळ्यात काळ चांगला फुलला असेल जीवन जगण्याचा तर ती शाळा. या शाळेमध्ये काही अपेक्षा नसतात. घरातले सांगत असतात फक्त अभ्यास कर अभ्यास कर आणि आम्हाला काय सर अभ्यास करू वाटायचं. मला तर वाटत नव्हतं की भविष्यात मी एक प्राध्यापक म्हणून त्याच्यात चांगला वक्ता आणि PhD करणार असं सर मला वाटलं नव्हतं. म्हणजे ते भविष्यामध्ये अभ्यासासारखे गोड वापर केले त्याच्यापासून आम्ही सर्वजण गोष्टी आत्मसात केल्या. या ठिकाणी आमचा एक मित्र रविराज एक कानवडगावचा सुपुत्र असणार रविराज आपल्या या शाळेमध्ये शिकला. कानवडमध्येच त्यानं सर्व 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्याचा एक मला कौतुक वाटलं. याच अर्मनचा असणारा डिवाइस पदावर त्याचं जे पोस्टिंग झालं गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याचा रिझल्ट लागला आणि बी डिव्हिजन शिकणार रविराज आम्ही पण बी डिव्हिजन करतो. आमचे ते बरेच विद्यार्थी आज या ठिकाणी कोण ना कोण सर काय ना काय करत असतो. प्रत्येक जण त्याच्या पाठीवर कार्य करत असतो आणि हा सर्व कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये एका मुलीचे योगदान महत्त्वाचं. गेल्या वर्षापासून ती प्रयत्न करत असते. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं. अगदी या ठिकाणी आपण सर्वच जणांनी या ठिकाणी अतिशय परिश्रम केले. त्यामुळे सतीश आहे, निलेश आहे, यांची मी नाव घेतली. सगळ्यांचं त्यामध्ये सहकार्य केलं. खूप कष्ट करून आणि हा सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये एका मुलीचा सर्वात मोठा सहभाग म्हणजे भाग्यश्री जवळपास एक वर्ष झालं सर. ती म्हणत होती की आपल्याला गेट टुगेदर घ्यायचा. गेट टुगेदर तिचा खूप आटोपाट हा प्रयत्न चालू होता आणि तिच्या ह्या आटोपाट प्रयत्नाला यश आलं. तसं अजून मुलं यायला पाहिजे होती पण सर काय होतं की मुलं असतात आणि आपण कसं जायचं काय करायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर या ठिकाणी माझं थोडक्यात या ठिकाणी म्हणून थांबवतो सर आणि मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. रविराज यावं आणि आज जो या शाळेमध्ये तो घडला आणि त्यानं एक डिव्हाइसची घरात केली मदत. तर रविराजांनी विनंती करून त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आवडते खरं तर आज 2005-2005 म्हणजे टोटल 20 वर्षाचा काळ लुटलेला आहे. म्हणजे हा बराच काळ आहे. तेवढ्या काळात आपण म्हणजे 2005 साली शाळा शब्द हा फक्त 2 अक्षर आहे तरी पण त्याच्यामध्ये पूर्ण विश्व समावेश आहे. म्हणजे जे काय आहे मी ते ह्या शाळेमध्ये आपण पहिलीपासून ते 10वीपर्यंत ह्या शाळेमध्ये होतो. म्हणजे पूर्ण आता पूर्ण आपल्या उजाळा पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी आम्ही आता करिअरच्या मागे धावताना काय झालं की सर्व मुलं
किंवा कॉन्टॅक्टमध्ये कोणच नव्हतं, अभ्यास करायला लागायचा वगैरे. पण व्हॉट्सअपमुळे परत आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्याच व्हॉट्सअपमुळे परत भाग्यश्रीशी माझं बोलणं झालं आणि ती म्हणली की आपण गेट टुगेदर घ्यायचा आणि तिने कायम पुढे राहून कायम सपोर्ट करत राहिली. परत त्यासोबत निलेश, सतीश यांनी पण खूप सपोर्ट केला की गेट टुगेदर आपण घ्यायचं. परत त्या बाकीचे सर्वजण अरुण आहे, सीमा आहे, भाग्यश्री आहे. भाग्यश्री ग्रुपमध्ये बऱ्याच गोष्टी नाही. मग त्या सर्वांनी मिळून आम्ही ठरवलं की आपण गेट टुगेदर घ्यायचं. आपलं बरेच दिवस झालं बॅच आपलं काही गेट टुगेदर झालं नाही किंवा काही नाही. त्यानुसार आता असं पुढे पुढे जातात बऱ्याच मला वाटतं की मी 1 वर्ष सोडला असेल, कारण मुलींना इकडे यायला आवड जाते, कारण कसं सासरे आहे त्यांना इकडे यायला प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे की मेमध्ये घ्यायचं. त्यामुळं आज सोनेरी दिवस उजळलेला आहे की आज आपण सर्वजण एकत्र. खरंच आजचा दिवस चांगला आहे, कारण त्यानिमित्तानं गावातली मुलं पण भेटत राहतात, पण नागबेडीची किंवा हिंदकांची जी मुलं ती काही भेटत नाहीत. पण आज ते गेट टुगेदर शक्य झालेलं आहे. त्यासोबतच आम्हाला ज्यांनी 10वीमध्ये मार्गदर्शन केलं ते सर्व शिक्षक देखील आलेले आहे. परत ते सर्व शिक्षक देखील भेटले, ते पाहून मला खरंच आनंद झाला. ते म्हणजे त्यावेळी एवढी जास्त ओळख नव्हती, म्हणजे पुढं बोलायचं अवघड लागत होतं, पुढे जाऊन बोलायचं लाजत होतं वगैरे ते. पण शिक्षकाने त्या शक्तीने शिकवलं आणि मी जो काय आज झालो ते खरंच सांगायला म्हणतोय, कारण मी जे इथे शिकलो शिक्षकाने जे विषय शिकवले म्हणजे MPSC मध्ये जर सांगायचं गेलं तर तेच विषय जे आपण 10वीला 5वीपासून 10वीपर्यंत शिकलो, विज्ञान, इतिहास, बीजगणित असेल जे काय असतात ते इथे पाया माझा मजबूत झाला. त्या अभ्यासामुळे मी जो काय आहे सध्या तो झालेला आहे. थोडं मी माझ्या संघर्षाबद्दल सांगतो की सुरुवातीला मी 10वी पास झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या करिअरचं फिरलेलं असतं, कोण कुठे जातो. मग मी सायन्स क्षेत्र निवडलं. मला सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा देतो, पण त्यावेळी सर्वजण म्हणायचे की सायन्स घेतलेलं चांगलं असते, सायन्स घेतलेलं चांगलं असते. त्यानुसार मी सायन्स घेतलं. सायन्स घेतलं, 12वी झाली. 12वी झाल्यानंतर परत मी तात्यासाहेब कोरे वारदानगर कॉलेजात कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर झालो आणि त्यानंतर मी 1 वर्षाचा CDAC म्हणून कोर्स केला. त्या CDACमध्ये मला 3 जॉब ऑफर झालेला. बट मी काय म्हणतो पप्पांना की मला सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे, ऑफिसर व्हायचं आहे, मी ते करतो. तर पप्पा माझे मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. इव्हन मला आता लागणार देखील माझ्या आवडीच्या मुलीसोबत करायचं, मला ते अशा म्हणले की तू करू, तुला करायचं, तुला मुलगी आवडते ना तू कर, बाकी फक्त आम्हाला सांगून कर. म्हणजे मला पप्पा मग मी तर मला काही बोलतच नाही. मी जो म्हणत तरी मी सूर्यपश्चिमेला बोलतो, असं झालं म्हणलं तर मग मी हो म्हणत किंवा मला सूर्यपश्चिमेला बोलतो. अशा प्रकारे मला घरचा सपोर्ट लाभला. त्यानंतर मी अभ्यास करत राहिलो नंतर, पण पोस्ट काय मिळाला आणि दडपण यायला लागलं. गावाला यायचं म्हणलं तर माणसं नावं ठेवायची, किती वर्ष झालं हा काय जॉबला नाही काय नाही. पण माणसं शेजारची नावं ठेवायची. बारका भाऊ माझा जॉबला लागला कालावधीमध्ये. आणि ज्यावेळी मी इंटरव्ह्यू गेलो त्यावेळी कोरोना पिरियड चालू झाला. परत आणखी एक्झाम सगळ्या पोस्टपोन वगैरे झाला आणि कोरोना संपल्यानंतर जी पहिली एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये मी पास झालो आणि सुरुवातीला मी मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून लागलो. मंत्रालयात ॲक्च्युली माझा लॉकडाऊनमध्ये पूर्ण अभ्यास झाला होता. मंत्रालयामध्ये मी टोटल 10 महिने काम केलं असतं. त्या 10 महिन्यात मला बरंच कळालं की सरकार कसं चालतं, योजनांना कशा प्रकारे पैसा मिळतो, कशा प्रकारे निधीचं वाटप होतं, या बऱ्याच गोष्टींवर मला वित्त विभागात काम करायची संधी मिळाली. त्यामुळे मला समजलं की निधी कसा वितरित करतात वगैरे वगैरे ते सर्व गोष्टी समजलं. ते मला पुढच्या जे काय मला पुढे जे गोष्टी मिळणार होत्या त्याच्यामध्ये मला फायदा झाला. त्या दरम्यान मी मंत्रालयात कामाला असताना मला नवीन पोस्ट मिळाली सरकारी कामगार अधिकारी, जो की मी सध्या आता रत्नागिरी माझी पोस्टिंग चालू आहे आणि सध्या माझं ट्रेनिंग पिरियड चालू आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राज्यसेवेमधून पोस्ट मिळालेल्या व्यक्तीला 2 वर्षाचं ट्रेनिंग असते CPT अंतर्गत. मग ती ट्रेनिंग चालू आहे सध्या माझं. त्या ट्रेनिंग अंतर्गत मला 1.5 वर्ष रत्नागिरी जिल्हा मिळालेला आहे. मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या काही कामगारांच्या समस्या आहेत त्याला माहिती दिसतात की कामगारांना अचानकपणे नोकरीवरून काढलं जातं किंवा त्यांचा पगार दिले जात नाही, त्यांना वेळेवर पगार होत नाही. मग अशा प्रकारच्या विविध समस्या कामाला ऑफिसमध्ये असताना जाणवत आहेत. ह्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जे काय आमच्या जे होत असतात आम्ही केस हिअरिंग करतो, त्यांना निगोशिएशनची भूमिका करायची असते आम्हाला मिळते, मग ते आम्ही करत असतोय. आणि आता उत्तम प्रकारे जॉब चालू आहे. आणि त्या एकंदरीत मागच्या 2 महिन्यापूर्वी मला MPSCचा नवीन रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये मला DYSP पोस्ट मिळालेली आहे. मग त्याची पोस्टिंग त्याच्या आणि
अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे मी संघर्ष केलो. ह्यामध्ये सर्वात जास्त वाटा जर म्हणायला गेलं शाळेत असतो. आपल्या जीवनात आपण जो काही होतो त्यामध्ये सर्वात जास्त वाटा शाळेत असतो, शिक्षकांचा असतो. आणि त्यामुळे मी आज जो काही आहे तो ह्या शाळेमध्ये आहे आणि कित्येक वेळा आपल्या शाळेत येणं होत नाही. पण आम्ही प्रत्येक वेळी आम्ही ज्या वेळेस कोणत्या नवीन व्यक्ती आपल्यासोबत असतात तर त्याला आम्ही काय सांगत असतो, ही आमची शाळा आहे, ही आमची शाळा आहे. आता माझे मित्र कितीतरी येत असतात मला भेटायला, तर प्रत्येकाने सांगत असतं ही आमची शाळा आहे. मग त्याला पण असं वाटतं की आता माझे मित्र असतात घ्यायचे, मग माझे विद्यार्थी वगैरे माझ्या लग्नात आलते तर त्या सर्वांना मी शाळा दाखवली. तर ते सर्व त्यांचा मला वाटतं की आमच्या सर इथून शिकले बरोबर, त्यांना असा अभिमान वाटला आणि की तुमच्या गावची शाळा खरंच चांगली आहे की तुमच्यासारखे सर भेटले असे मला माझे विद्यार्थी म्हणत होते. आपली शाळा खरंच चांगली आहे की आपल्या शाळेमध्ये एवढ्या सोयी सुविधा आता झाल्या. आपल्या वेळेची पण म्हणजे आपल्या जी शाळा आहे आणि आपल्या वेळी शाळा आहे त्यामध्ये बराच डिफरन्स आलेला आहे. पण तरी पण शाळेचे स्वरूप बदललेलं नाही, काय नाही. त्याच प्रकारे शाळेचा निकाल पण आता उत्तरोत्तर चांगला लागत चाललेला आहे. आपल्या वेळी मला तरी खूप त्या विषयात चांगला म्हणजे चांगली मार्क पडायची. पैकीच्या पैकी म्हणलं तर चालते, पण काहीतरी लई मला त्यांनी शिकवलेला विषय खूप समजायचा. समजायचा इतिहास ते पण छान शिकवत होते, सुतारचं गणित. परंतु परत 10वीत आधी जेव्हा झाली मी आजारी पडली आणि सर मला शिवाय मम्माने सगळे घरी बघायला होते. मला शाळा शिकायची खूप इच्छा होती, पण काहीतरी शरीर आजारी पडल्यामुळे माझा काही इलाज चालला आणि माझी मुलंही खूप हुशार आहे. भविष्यात माझी जी आवड राहिली ती मुलांच्यात आणि सराची मुलगी सिलेक्ट वगैरे झाली होती, असं काहीतरी झालं होतं. त्यावेळेस सर मला बोलले होते की मुलींनी कुठल्याही क्षेत्रात पाठीमागं नाही राहायचं, मुलींनी प्रत्येक वेळेस पुढं गेलंच पाहिजे आणि असायलाच पाहिजे. तर सर ही मुलगी तुमची थोडी पाठीमागं राहिली, पण ह्या मुलीची मुलगी नक्कीच पुढं जाणार. पूर्ण नाही शिकवू शकलं, पण मी माझ्या मुलीचं शिक्षण, दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची जिद्द ठेवणारच आहे सर. तुझी गॅरंटी आहे ना? हो स्वतःची गॅरंटी. दिवस होते सर, मी हां थोडेच दिवस होता आणि रावकर सरांचा पण छान शिकवण्याची पद्धत वगैरे असं दरारा असायचा नेहमी. नंतर भोसले गुरुजी, खरं तर मला धारवाडमध्ये आणण्याचे श्रेय भोसले गुरुजींचं आहे. मी माझ्या आजोबा होते शिकायला आणि भोसले गुरुजींनी मला धारवाडला आणलं. कधी विसरू शकत नाही, अगदी वडिलांसारखं त्यांनी मला प्रेम केलं. तसंच महाजन सर पण थोडं कमीच होते शिकवायला. मी रिटायर झाले. जेवढे पण आहे आपला शब्दाला मान राखून त्या सगळ्या शिक्षकांना अगदी मनापासून आभार व्यक्त करते. शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि जगदीश सरांनी सर्व म्हणजे बऱ्यापैकी मी या ठिकाणी 1995 ते 2005 हे वेळेत या मराठी शाळेमध्ये होतो. आता बाकीचं सांगितलं, पण मी या ठिकाणी 10 वर्ष होतो, पण बाकीच माझ्या कधीच नाव आलं नाही, फक्त तिला भाग्यात म्हणून.
विद्यार्थी सोडले तर सगळे विद्यार्थी अगदी कौटुंबिक घरापर्यंत संबंध आहे. या ठिकाणी आणि त्याच्यापेक्षा पुढचा एक आनंद की रावतायचं की माझे गुरुदेव रावतायसरांचा इतिहास आणि भूगोल कधी पुस्तक हातात घेतलं पण रावतायसरांचा आवाज आला हे सगळं परिसर आनंद आहे. दुसरेच आपले सशस्त्र म्हणजे समाजशास्त्र विषय रावतायसर शिकवायचे, सशस्त्र गणित शिकवायचे. खोत सर मला आठवते सशस्त्र खोत सरनी 10वीला असताना 47 प्रश्न मी सोडले होते. आज सुद्धा जर 10वीतलं गणिताचं पुस्तक 86 सालचं मी अजून जपून ठेवले की ते पुस्तक तुमच्या पुढे घेत गणिताचं उदाहरण सांगायचं त्याचं उत्तर मी आत्ता सांगणार. कारण हे का हा प्रभाव माझ्या सशस्त्र असू दे, रावतायसर असू दे किंवा वायव्याचे खोत सर म्हणजे या ठिकाणी करत असताना 149 मार्क मला गणितात पडले. म्हणजे मला आमचा दोघांचा या ठिकाणी 70 एका होते हे भाग्य. आज या ठिकाणी येण्यासाठी कार्यक्रम ठरण्यापूर्वी भाग्यश्री मला आठवते की 15-3 आठवड्यापूर्वी मला फोन केला. कुठला कसा नंबर मिळाला मला काही माहित नाही की सर तुम्हाला आपण चिंता केली आहे. आज माझ्या बहिणीचं बेळगावमध्ये एक दस्त होता तर तो दस्त सर मी कॅन्सल केला आणि या ठिकाणी आलो. म्हणजे या ठिकाणी मला म्हणायचं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याचे एक दिवस घेणाऱ्याने हात घ्यावे. की मी सुद्धा शिक्षण संस्थेमध्ये शिकतोय. अजून माझी सर 5 वर्षे नोकरी आहे. पण दुर्दैवानं एक माझ्या 2021 माझ्या पत्नीचं कोरोनामध्ये दुःखद निधन झालं की ही वेळ आज या ठिकाणी मी स्टेजवर येण्याचा आज सगळ्यात पहिला सत्कार मी या ठिकाणी स्वीकारलाय. 2021 नंतर कुठल्याही स्टेजवर मी आज गेलेलो नाही. परंतु मला या चिमुकल्यांचं एवढं कौतुक किंवा तुम्ही सगळ्यांनी केल्यानंतर आपण जाणं गरजेचं होतं. मला यातून एवढंच म्हणायचं आहे की ज्या झाडाखाली, ज्या वटवृक्षाखाली, ज्या शिक्षण संस्थेच्या वृक्षाखाली आपण मोठं झालो, आपण थोडंसं त्या संस्थेचं मी काहीतरी देणं लागतो. आपल्या पद्धतीनं प्रत्येकानं थोडंसं सहकार्य करावं. आणि या ठिकाणी आवर्जून जशी माझी भाग्यश्री विद्यार्थी आवडली होती तशीच या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची कन्या की तिला मी चिमणी म्हणायचो. मला आज सुद्धा ते क्षण आठवतात की सगळ्यात माझ्या आवडती त्या श्रीकांतची फुलली म्हणजे कन्या. पण ती काळाच्या योगानं सगळ्या गोष्टी घडून गेल्या. आलं पण देशाच्या मनात तिथं काही कुणाचं चालत नाही. परंतु आता या ठिकाणी आपण फक्त या संस्थेसाठी आपण थोडंसं उतराय व्हावं. तुम्ही सगळ्यांनी एक असा या ठिकाणी पुन्हा येऊ नये. गेट टुगेदर आम्ही सुद्धा दिवसचा गेट टुगेदरचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतोय सर. परंतु हा एक आगळा कार्यक्रम आहे. हे सगळं नियोजन महिन्यात कधी नियोजन केलं हे मी कळणार नाही. आणि गेट टुगेदर करण्यामागचा एक उद्देश वेगळा असतोय की सर्व आपण आपल्या त्यांची एकत्र येऊ. आपल्यात काय कमी आहे, आपल्या मित्राच्यात किंवा आपल्या शेजारच्यात काय ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घेण्याचा या ठिकाणी आपण बोध करायचा आणि पुन्हा एक आपल्या सुखदुःखाच्या आठवणी जागृत कराव्या हाच या ठिकाणी उद्देश असतो. पुन्हा एक वेळ मी सगळ्यांना आपल्या पद्धतीनं या संस्थेसाठी जे काही योगदान देता येत असेल आपल्या परीने खाजगीच्या रूपाने तरी पण करावं. खऱ्या अर्थानं ते जर केलं तर आपल्या गेट टुगेदरचा कार्यक्रम सार्थक होईल असं माझं मत आहे. धन्यवाद. पुन्हा एक या शाळेत गेट टुगेदरच्या निमित्ताने येण्याचा योग आला होता. पुन्हा त्यानंतर आता हा तुमच्या गेट टुगेदरला येण्याचा योग आला. माझे सहकारी नोकरीच्या काळामध्ये ज्या जीवाभावाप्रमाणे राहिलो वागलो गेल्या गेट टुगेदरला त्यापैकी बरेच जण मला भेटले नव्हते. पण आज आणखी भेटणाऱ्यांची संख्या जास्त झाली. या विद्यालयामध्ये एक गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचा जो योगायोग येतोय तो खरं तर आगळा आणि वेगळा वाटतो. आणि त्यात प्रत्येक कार्यक्रमात माझा नंबर असतोय. कारण मी 20 वर्ष या शाळेत व्यासपीठावर जेवढे शिक्षक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी मी काम केलं. या निमित्तानं आम्ही सर्वजण मित्रमंडळी ज्यावेळेस भेटतोय एकमेकाची सुख दुःख जाणतोय. आज तसा क्षण आला. भाग्यश्रीनं एक 7-8-10
दिवसापूर्वी लोकांना फोन केलेला होता, त्यापूर्वी माझ्या कानावरती हा विषय होता. असो, आज छानसा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, चांगला कार्यक्रम केला, बरं वाटलं. मग अशा एका मुलीनं बोलता बोलता सांगितलं सरांचा आवाज, पण माझा आवाज आता कमी झाला आहे. 3 महिन्यापूर्वी माझं बायपास झालं आणि 3-3.5 महिने झाले. थोडंसं माझ्याकडे जेव्हा मी कदाचित तुम्हाला वाटलं असं हे होणार होता, माणूस होता, आता लयच वाढला आहे, कुणाला पहिल्यासारखं होईल. चांगला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि यात मी बचावले आणि पुन्हा तुमच्यासमोर थोडं बोलायला उभं राहिले. माझ्यासाठी जर अवकाश सर्वे आहे, त्यांचं बी बायपास 3 वर्षापूर्वी झालेलं आहे, ते त्यातून पूर्ण कव्हर झालेले आहे. गेट टुगेदर म्हटलं की खरोखरच हा एक कार्यक्रम वेगळा असतो. कशाही तर निमित्तानं तुम्ही शाळेतून गेले म्हणजे शाळा शिकून ज्याच्या त्याच्या मार्गात गेले नसतात. काही जण दुकानदारीत आहेत, काही जण आदर्श शेतीत आहेत, काही जण नोकरीत आहे, डिवाइस पे झाला, दारूबंदी खात्यात झाला, पण दारूबंदी खात्यात झाल्यानं डिवाइस पे जाता जाता मला त्यानिमित्तानं सर्वांनाच एक सल्ला द्यावा लागेल. विद्यार्थी मित्र, व्यसनं तेवढी कुठली करू, चांगलं राहा. तुम्ही पैसे किती मिळवता त्याच्यापेक्षा तुम्ही समाजात वागता कसं हे महत्वाचं असतं. आणि तुमच्या आईवडिलांचं नाव राहावं. तुमचा आईवडील जेव्हा गावातून जातील ना, तेव्हा तुम्ही जर तिथून गेला त्यांच्या पाठीमागं पुढं, तर दुसऱ्यानं म्हणावं की अमुक अमुक यांचा मुलगा आहे, किती चांगला आहे. म्हणून तुम्ही तुमचं वागणं चांगलं ठरवा. तुम्ही किती पैसे मिळवता याला कोण महत्त्व देत नाही, पण तुम्ही कसं वागता याला महत्त्व मोठं असतं. तुम्हाला शिकवायला तुमच्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही नवीन, पण तुम्हाला तेही चप्पल दिली असेल, नवीन आणून कपडे दिले असतील. आणि समाजाचं चित्रण आता बदललंय, काळ बदललाय, पण बदलत्या काळामध्ये आपण आपली संस्कृती सोडू नका, वाहत जाऊ नका. तुम्ही आधी संस्कृती जपा. तुमची मुलं बाळ असतील, त्या मुलाबाळांच्यावर चांगले संस्कार करा आणि एक आदर्श माता पिता म्हणून तुम्ही तुमचं नाव मिळवा. मलाही माहिती आहे की अनेक मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले असतात आणि एकदा तुम्ही जर व्यसनाच्या आहारी गेला तर तुम्ही त्यातून बाजूला व्हाल याची गॅरंटी नाही. म्हणून एक मी सहज विनंती करण्यापेक्षा तुम्हाला एक सल्ला देतो की व्यसन तेवढं होतं. दुसरे जाता जाता मला सांगावंच वाटतं की आई वडिलांना कधी विसरू नका. आणि मुलींच्या बाबतीत दुसरे एक सांगावं वाटतं की तुम्ही जसं तुम्हाला जन्म देणारे आई वडील तसं तुमचं सासू सासरे आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा की आपलं जीणं, आपलं जगणं ते इतरांसाठी आदर्श असेल. म्हणजे आपल्या जगण्याचा आदर्श इतरांना घ्यावा असं आपलं जीवन असावं. मिळवले पाहिजे, पण त्या पैशाचा विनियोग योग्य झाला तर तुमच्या कमवण्याला अर्थ आहे, नाहीतर त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून समाजाच्या रचनेमध्ये आपण कुठतरी एक आदर्श व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही समाजाच्या दृष्टीस याल तेव्हा तुमचं जीवनाचं सार्थक झालं असं मी मानतो. तिथं वेळ कमी आहे, थोडंसं कार्यक्रमाला आपल्या उशीर झालेला आहे, म्हणून मी थोडा आनंद घेतो. जाता पुन्हा सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे या शाळेत येण्याचा योग येईल अशी अपेक्षा करतो. थांबतो. पुन्हा कधी कुठं भेटला तर फक्त हे आमचे गुरुजन एवढंच म्हणा आणि त्याचाच अभिमान आम्हा सर्व शिक्षकांना असतो, दुसरा काही अभिमान नसतो. तुम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, या ठिकाणी जमलेले माझे सहकारी मित्र, बऱ्याच वर्षानंतर एकमेकांची भेट झाली. माझा हा गेट टुगेदर कार्यक्रम या शाळेचा 4था किंवा 5वा आहे. नागेवाडीच्या शाळेचे विद्याला 2 के हॉटेलमध्ये झाले, त्याही कार्यक्रमाला मी हजर होतो. कारण मी नागेवाडीला या शाळेत 12-13 वर्ष नोकरी केली. त्यात ती 4-5 वर्ष दुपारना मधली सुट्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी समाजशास्त्र शिकवायला, इतिहास भूगोल शिकवायला शिक्षक नसल्या कारणानं मला तिकडे जावं लागत होतं. तर त्या निमित्तानं नागेवाडीच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रम हा
विचारचे हॉटेल आहे के हॉटेल काय त्याचं नाव आहे, त्या ठिकाणी हा कार्यक्रम भेटला गेला. तिथेही काही माझ्या सहकार्याची मला भेट झाली. आज या ठिकाणी सुतार सर, कुंभार सर किंवा आणखी काही नवीन म्हणजे इतर कार्यक्रमामध्ये काही जुने शिक्षक होते त्यांची भेट झालेली होती. तर कुंभार सरांची, महाजन सरांची किंवा सुतार सरांची भेट झालेली नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्र, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मी तुम्हाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच म्हणणार कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात. आणि त्यामुळं आज या ठिकाणी जे काही चेहरे बघितले त्यातले बरेचसे चेहरे अनोळखी वाटतात मला. कारण का बऱ्याच वेळा जी गाडी भेटत होत नाही. आता काल मला निमंत्रण देण्यात आता सावंत आणि कुंभार हे दोन विद्यार्थी माझ्या घरी आले 5च्या दरम्यान. फार वेळ केला म्हटलं तर आम्ही दोघं चालू म्हणजे आज तिथं गावी कोण नाही. मला अभिमान वाटला काय तिथं तसं पाहिलं तर बरेचशी मुलं यातली बाहेर आहेत. पण आता समजलं इथं काय शेती करणारी मुलं इथं लोकांना जागा स्थानिक आहेत. मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही व्यवसाय कुठला करताय त्याशी फार तुम्ही मतलब घेऊ नका. कोण इथं आता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं मला डिवाइस म्हणून प्रमोशन मिळालेलं आहे. इथं एक दोघा ठिकाणी सांगितलं आमचा कलाही व्यवसाय आहे. काही मुलींनी सांगितलं आम्ही आमच्या मिस्टरांना सहकार्य करतो, गृहिणी म्हणून उत्तम प्रकारे सहकार्य घरातलं काम बघतो. ठीक आहे. आता जी 5 बोटे सारखी नसतात लक्षात ठेवा. माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितलं मी उत्तम शेतकरी आहे. मला अभिमान वाटला. उत्तम हा शब्द त्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवा. कारण मी नोकरी केलेला माणूस जरी असलो तरी सुद्धा उत्तम शेतकरी म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यामुळं आज काय मी उभा आहे नोकरी प्लस शेती या दोन व्यवसायामुळे मी येतो. म्हणजे आमच्या गावामध्ये काय थोडंच आहे त्यामुळे शेती हा व्यवसाय माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या व्यवसायाची, प्रत्येकाचे व्यवसाय अलग अलग आहे. कमी जास्त कमाईचे आहे. शेतीमध्ये काय असतं काय नसतं ती शेती करणारा फायदा असतं लक्षात ठेवा. इथं अजिबात चान्स नाही पांढरा पैसा देणार फक्त. इथं दुसरा कुठलाही पैसा येणार नाही. मला दुसऱ्या बाबतीत काय बोलायचं नाही लक्षात ठेवा. पण इथं मात्र नक्की वाईट मनी आणि ती वाईट मनी निर्माण करण्याकरता काय करावं लागतं ते शेतकऱ्याला माहिती लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाची तुलना करू नका, दुसऱ्याच्या बरोबर तुलना करू नका. का तुलना करू नका? माझा 2 एकर ऊस आहे, त्यांचं महिन्याला 5 लाख रुपये कमाई आहे. नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायावरती कसलाही व्यवसाय असू द्या, अगदी लहानातला लहान व्यवसाय असू द्या. मागच्या गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये एका माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं माझं केस कापायचं दुकान. मला बरं वाटतं त्याचं. आणि तो मनापासून तो व्यवसाय करतो लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तो जीवनामध्ये यशस्वी. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये निष्ठा जर ठेवली, व्यवसायावरती श्रद्धा जर ठेवली तर मला वाटतंय तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हा, आनंद व्हा. पैसे किती कुणी मिळवले काय मिळवले याची बरोबर काय लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे, तुम्ही कमी अधिक प्रमाणात सर्वजण पैसे कमवता. कोण बाहेर आहेत, कोण नोकरी निमित्तानं बाहेर आहेत, कला व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर आहेत. जगदाळे सरांनी सांगितलं आता तुम्ही तुमच्या घरातल्या कुटुंबाला मात्र विसरू नका, आई वडिलांना विसरू नका, भावाला विसरू नका, बहिणीला विसरू नका. आपला जो काय खारीचा वाटा असेल तो आपल्या घरातल्या आई वडिलांना द्या आणि एकमेकांसंग आनंदाने जीवन जगा. इथे एक शेख म्हणून विद्यार्थी आहे, मला वाटतं शेखच ना तुमचा. माझ्या घरी एक कार्यक्रम होता, काही दिवसांत तो माझ्याकडे आलेला होता. तिची बहीण माझी विद्यार्थी बरोबर आहे. त्याला मी विचारलं तुझी बहीण कुठे आहे? पोलीस आहे एवढं मला माहित होतं, पण ती पोलीस कुठं आहे मला माहित नव्हतं. आणि तो म्हणला मला वाटतं शिरोळ आहे, शिराळा. त्याचे वडील गवंडी काम हा व्यवसाय करत होते.
तरुण वयामध्ये एक्सपायर झाले, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेपासून त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर हे दोघं भाऊ नाहीत. कुठल्याही उदरनिर्वाह साधन नसताना त्याच्या बहिणीनं सासरी गेल्यानंतर हे कुटुंब महिन्याला काही ना काहीतरी आर्थिक सहकार्य करून हे चालवलं. मी त्याला विचारलं, बहीण काय देते काका? मला माहित होतं तिची बहीण पैसे देते, आर्थिक सहकार्य करते. तर पण मी विचारलं, देते म्हणलं, पण आता आम्हाला गरज नाही पाहिजे म्हणला. का? तिनं आमच्याकरता फार केलेलं आहे म्हणला, भरपूर केलेलं आहे. त्यामुळं आता आम्ही स्वतः कमवत झालोय. तो म्हणला मी स्वतः फॅब्रिकेशनचा धंदा व्यवसाय करतोय, तिथं शाळेचं काम वगैरे माझ्याकडेच आहे आणि मी जरा बऱ्यापैकी म्हणजे काम करतोय, कमी दरात काम करतोय. तर अशा प्रकारे त्याच्या बहिणीनं सासरी गेल्यानंतर सुद्धा आपल्या कुटुंबाकडे माहेर लक्ष दिलं. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. गावात गाव सोडून तुम्ही बाहेर जरी गेला तरी आपले आई वडील, बहीण भाऊ इथं आहे त्याची जाणीव ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं गाव, आपली शाळा, त्या शाळेनं फार मोठा आपल्याला केलेला आहे, लक्षात ठेवा. आज तुम्ही या ठिकाणी काय ना काय रे त्या शाळेत आम्ही या ठिकाणी बसलेल्या सर्व शिक्षकांचे तुमच्यावर काही ना काहीतरी उपकार आहे ते नाकारून चालणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं शाळेला विसरू नका, गावाला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आताच एका विद्यार्थ्याने भोसले म्हणून विद्यार्थी आहेत, मी माहुलीला 12-13 वर्ष होतो, अतिशय हुशार विद्यार्थ्यांना सांगितलं आता गणितामध्ये मला 150 पैकी 149 मार्क आहेत. आता तुम्ही मला कुठलंही गणित विचारा, तुम्ही बसून मी लगेच उत्तर देतो. त्याच्यासारखा मोठा अभिमान दुसरा कुठला नाही. आम्हाला आनंद आहे गोष्टीचा की आपला एक विद्यार्थी आज शाळेत येऊन जातोय की मला कुठलंही गणित तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच देतो. म्हणजे अशा प्रकारे आम्हाला तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा नाही, पण आमच्या शाळेला सहकार्य करा थोडंसं. आणि त्यातून आपण काय करूया, थोडंसं गेट टुगेदर कार्यक्रम आहे निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं. तुम्ही आम्ही एक 5-6 तासाचा अंदाज घालवला आहे. तुम्ही बोलवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अजून तुम्हाला बोलायचं जर असेल तर त्याला संधी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. जगदाळे सरांनी आणि राऊताळे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त एकच मुद्दा सांगण्यासाठी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक आलेलो आहे. तुम्ही तुमचं जीवन घडवलं, सर्वजण यशाच्या शिखरावर आहात, पण तुमची जी पिढी आहे, तुमची मुलं जी आहेत, ती मुलं घडवत असताना एक अत्यंत मोलाचा असा एक संदेश देऊ इच्छितो मी. मुलं शिकत असताना किंवा अभ्यास करीत असताना काही वेळा त्याच्याकडून चुका होतात, पण आपण कधीही त्याला नावमेद करायचे नाही. तुला येत नाही, तुला जमत नाही असं जर आपण म्हणत गेलो तर विद्यार्थी नावमेद होतात आणि अभ्यासापासून ते परावृत्त होण्याची शक्यता असते. तेव्हा आपल्या पाळलेल्या दृष्टीनं बी ऑलवेज पॉझिटिव्ह, सातत्यानं 9वी-10वी पर्यंत जर हा प्रयोग केला तर तुमची मुलं अति उच्च शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही, अति उच्च शिक्षण मिळवू शकतात. एवढाच फक्त मला संदेश द्यायचा होता. भावी आयुष्यामध्ये तुम्हा सर्वांना सुख, समाधान, समृद्धी लाभो हीच परमेश्वरची मी प्रार्थना करतो. माझे विद्यार्थी तेच आता मला समोर दिसत आहे. तर वेगवेगळा असा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सादर केला. मोलाचं काम केलं म्हणजे
निमित्तांचा किंवा मोठ्यांचा सत्कार करणे हे त्याच्यामध्ये व्यक्ती बनत असतो. तर त्या पद्धतीनं तुम्ही अतिशय आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी या युवा पिढीचं माजी विद्यार्थी व्यापाचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आभार मानतो. मुख्याध्यापक देखील अतिशय मनमिळावू आहे, त्यांनी हा कार्यक्रम करायला त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानतो. थोरा मोठ्यांचं मन राखणं किंवा हे माझे गुरुजी आहे, हे माझे सर आहे, हा जो त्याला 6वा मेळावा म्हणजे गेट टुगेदर अरेंज करणं किती अवघड असतं. वाटतं भाग्य सगळं आपल्याला असेल. मी जवळ 18 वर्ष झाली येत आहे, पण मला माझ्या बॅचचा पण घेता आला नाही. खंत आहे मला. मी खूप प्रयत्न करतोय, परंतु एक 4-5 विद्यार्थी सोडले तर कोणी प्रतिसाद देत अजून देत नाही. तरी सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे. कधीतरी घेणारच मी 4 महिने येतोपर्यंत. तरी सुद्धा तुम्ही हा गेट टुगेदरचा चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी इथं अगदी तुमचे गुरुवर्य सर्वांना बोलवलं आहे. तर या स्टेजवर असणारे सर्व ज्येष्ठ गुरुवर्य, माझ्यापेक्षा सर्वजण ज्येष्ठ आहे त्याच्यामध्ये, तर या सर्व ज्येष्ठ गुरुजन आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे गेट टुगेदर करण्यापाठीमागचा उद्देश बऱ्याच सरांनी सांगितला. तर फक्त गेट टुगेदर म्हणजे फक्त एकत्र येणं हा एवढाच उद्देश नाही त्याच्यामध्ये. तर आपल्या भूतकाळातल्या आठवणी जागवणं हा मूळ उद्देश आहे याच्यामधला. आपल्या शाळेमधल्या अगदी 5वी पासून असेल किंवा 1ली पासूनच्या तुमच्या आठवणी जे आहेत त्या आठवणी शेअर करणं एकमेकांना. जीवनामध्ये घडलेला शाळेतला आणि नक्की तुम्हाला आता आठवत असेल, परंतु तुम्ही आता सांगितलं नसेल, तुम्हाला सांगायचं धाडस झालं नसेल, पण निश्चितच तुमची जी मान्यता आता मनामध्ये तयार होत असेल. शाळेमध्ये असताना असं झालं होतं, तसं झालं होतं, असं आम्ही केलं होतं, तसं केलं होतं. ठीक आहे, याच आठवणी इथं आपल्याला जागवायच्या असतात त्या गेट टुगेदरच्या निमित्तानं. आज आपल्या शाळेची स्थापना होऊन 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 67 सालापासून आज 24पर्यंत 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 60 वर्षामध्ये प्रगती शाळांची तर आम्ही सर्वजण पाहतोय. आता त्या स्टेजवर असणारे पाहताय, तो त्याच्यावर स्टेजवर असणारे वाटते सगळ्यांनी आता जवळ त्यांचं 60च्या वरती गेलेलं आहे सर्वांचं. तर त्यामुळे त्याने अगदी स्थापनेपासून आत्तापर्यंत त्या रावताळचं असतील, काटाळीचं असतील, असतील जाधवचं जवळचे आहे. तर त्यांनी आपल्या शाळेत गावामध्ये मंदिरामध्ये होते, तिथं काही तुमचं शिकण्याचा योग आला नसेल, आलाय. तर आमचं सगळं शिक्षण तिथे मात्र मंदिरामध्ये झालं. आम्हाला काही इथं वर यायचा काही योग आला नव्हता. त्या मंदिरापासून आज या 1964 आपली स्थापना झाली. त्यापूर्वी प्राथमिक शाळा 7वीपर्यंत होती आणि 7वीपासून पुढचं शिक्षण जवळजवळ बंद होत होतं. कारण वाहतुकीची साधनं नव्हती आणि विद्याशिवाय शाळा कुठं मर्यादित नव्हती. मुलींना तर शक्यच नव्हतं 7वीच्या पुढे शिकणं. आणि जे मुलं होती त्या मुलांनासुद्धा सायकलसुद्धा नव्हती त्या काळामध्ये. आणि अशा काळामध्ये विट्याला जाऊन शिकणं हे शक्य नव्हतं. अगदी काही थोडी मुलं विट्याला जाऊन शिकली. 64च्या पूर्वी तुम्ही महात्मा मंदिरला गेला होता. म्हणजे त्या काळामध्ये जे केले हनुमान सावधानाला असतील किंवा दर्शनचे वडील असतील, तर याचे प्रयत्न करून आपल्या माऊलीचे मोहनकर दादा, नंतर पप्पा, नंतर बाळगू अण्णा, त्या काळचे संस्थेचे शिक्षण संस्थेमध्ये ती लोक काम करत होते आणि त्यांच्या सहकार्यानं आपल्या गावामध्ये त्या विद्यालयाची स्थापना केली. त्या काळामध्ये गाडी, कानवड, नायगवाडी, हिंगणगाजे, पोळाचवाडी, बापूचवाडी इथून विद्यार्थी चालत येत होते. चालत, सायकल नव्हती त्यावेळी विद्यार्थ्यांना. आमच्या काळामध्ये सुद्धा आजची परिस्थिती आपण जर बघितली तर आज
मुलगा KG मध्ये गेला. आपण मुलांना त्या गाडीमधून बसवतोय, त्याचं वय नसताना सुद्धा आपण त्याला गाडीमध्ये ढकलतोय, जा विट्याला जा आणखी कुठं, आणि तिथं जाऊन तो लहान वयातच आपण त्याला बाहेर पाठवतो. आज आपल्या गावामध्ये विट्यातून येणाऱ्या 8 वेगवेगळ्या शाळांच्या गाड्या येतात, पिवळ्या गाड्या 8 गाड्या येतात वेगवेगळ्या शाळांच्या, आणि त्यामधून बरेचसे विद्यार्थी म्हणजे अगदी बालवाडीपासून किंवा त्याच्या खालच्या सिनियर KG ते ज्युनियर KG पासूनचे विद्यार्थी ते विट्याला जात आहेत. तर आम्ही थोडीशी चौकशी केली, सर्वे केला, तर असं आढळून आले की आपल्या शाळेबद्दल दुमत नाही आहे. आपली शाळा चांगली, प्राथमिक शाळा असेल, हायस्कूल असेल, चांगलंच आहे, याच्यामध्ये पालकांचं दुमत नाही. पण पालकांची अडचण काय आहे की आपल्या गावामध्ये वस्त्या जास्त आहेत, शाळेपासून लांब आहे. तुमच्या म्हणजे त्याच्या अगोदरपासून मी शिकवतो विद्यार्थ्यांना. मग त्यावेळेचे विद्यार्थी आम्ही सुरुवातीला नोकरी लागलो त्यावेळेचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी खूप मोठा फरक झाला आहे. त्यावेळेचे किंवा तुम्ही सुद्धा अजूनही शिक्षक दिसले की नम्रतेने बोलता, त्यांना रिस्पेक्ट देतात, परंतु आत्ताचे विद्यार्थी समोरून कुठून कोण गेलं, काय गेलं, काय करण्याची काही गेलं, आई वडिलांना सुद्धा किंमत देत नाही. आई वडिलांना सुद्धा तक्रारी भरपूर करण्याचे ती मुलं पुढे गेलेली करतात. आता खरी गरज आहे ते मुलांवर संस्कार करणे. संस्कार शाळेत समाजात होतीलच काढणे. कारण आपण जर समाजामध्ये पाहिलं तर संस्कार खूप सगळ्याच नवीन पिढीमध्ये खूप कमी झाले, आणि तुमची मुलं ज्यावेळेला मोठी होतील त्यावेळेला संस्कार कशा असते ती कल्पना केलेली पाहिजे. आणि त्यासाठी आत्तापासूनच कदाचित तुमची मुलं लहान असतील, अजून काय नसतील, होतील, पण तुमच्या मुलावर तुम्हीच संस्कार करा. समाजावर, शिक्षकांच्यावर किंवा अन्य कोणावर तरी कोणतरी आपल्याला संस्कार करेल हे विसरून राहू नका. जसं तुम्ही संस्कारक्षम आहात, तुमची पिढीची संस्कारक्षम होती, तशी फक्त तुमची मुलं तुम्ही संस्कारक्षम घडवा. निश्चितच आपण आपल्या मुलांना जर घडवलं तर आपल्या मुलांवर आणखीन एका दुसरा तर संस्कारक्षम होईल. त्याच्या जोडीचा फक्त मुलांना सांगा, चांगल्या मुलाची संगत ठेव, तुमचीही संगत चांगली ठेवा. वाटतं याच्यामध्ये जे जे दिसत आहे त्या सगळ्या मुलांची संगत चांगली आहे, म्हणून तुम्ही या स्टेजपर्यंत आलेला आहे. संगत आपण कुणाशी करतो याच्यावर सुद्धा खूप अवलंबून असतं, महत्वाचं. आता जवळजवळ कार्यक्रम संपलेला आहे. पाटील सरांनी आपल्या भाषणामध्ये जे काही बरेचसे चांगले मुद्दे मांडले, पाटील सरांना मला एक गोष्ट सुचवायची आहे की या ठिकाणी ज्या भौतिक सुविधा दिल्या गेल्या, अजून काय निर्माण करायच्या आहेत, अजून काय घ्यायचे आहेत, करायचे आहेत, त्या सगळ्या भौतिक सुविधा या ठिकाणचे जे काय दाते आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यामार्फत झालेले आहेत. या ठिकाणी हा जो हॉल बांधलेला आहे मोठाच्या मोठा, हा श्रीकांत दादा आणि किसन काटकर यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. माझी पाटील सरांना एकच विनंती आहे, काटकर बापू आपल्यातून निघून गेलेले, या हॉलचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही. आता लोकसभेची आचारसंहिता लागलेली होती, आणखी 2 महिन्यानं विधानसभेची आचारसंहिता लागेल. या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी, स्कूल कमिटीनं, गावातल्या प्रमुख ग्रामस्थांची चर्चा करून हा जो काय 2-3 महिन्याचा कालावधी आहे, पाटील सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मी रिटायर लवकरच होणार आहे. माझी एक अशी अपेक्षा आहे, पाटील सरांच्या कारकिर्दीमध्ये काम झालेलं आहे आणि पाटील सरांच्या कारकिर्दीमध्ये त्याचं उद्घाटन व्हावं. आणि जवळजवळ आपण हा हॉल वापरतोय, पण प्रत्यक्ष उद्घाटन औपचारिक करायचं आहे ते पाटील
पाटीलचं रिटायर होण्याच्या अगोदर करावं. उद्योगाच्या बाबतीमध्ये मला सुद्धा खूप दुःख होतंय की एवढ्या मोठा हॉल देवस्थापन उद्घाटन करू शकलो नाही. त्याला कारण मी आहे असं नाही, सांगतो सर्व माहीत असावं. हॉल पूर्ण झाल्यानंतर मी आणि मान्य कैलासाने भाऊंकडं नेहमी जात होतो आणि भाऊंना उद्घाटन करण्याच्या संदर्भात विनंती करत होतो. परंतु भाऊंच्या डोक्यामध्ये एकच होतं की मंत्र्यांना आणायचं. एवढा मोठा हॉल घेतला आहे, आपण बांधला आहे, तर हा कार्यक्रम सुद्धा त्याच तोलाप्रमाणे झाला पाहिजे म्हणून मंत्र्यांना आणायचं ठरत होतं. अगदी त्यावेळेला शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब होते, तर त्यांच्या 2 तारखा आम्हाला मिळालेल्या होत्या. परंतु त्या दोन्ही तारखा एक वेळ आचारसंहिता सुरू झाली जिल्हा परिषदची, त्यामुळे कॅन्सल झाली आणि वेळची तारीख त्यांच्या काहीतरी दुसऱ्या दिल्लीच्या मिटिंगमुळे कॅन्सल झाली. त्या 2 तारखा मला मिळाल्या असताना विनोद तावडे साहेबांच्या त्यावेळी कॅन्सल झाल्या. नंतर भाऊंच्या बरोबर विषय काढला, तर थांबा जरा हे भाऊंचं एवढंच वाक्य असायचं, करूया. पण भाऊंच्या पुढे आम्हालाही जास्त बोलता येत नव्हतं. मी ह्या उद्घाटनाच्या वेळेला संदर्भामध्ये बऱ्याच वेळा भाऊंच्याकडे गेलो, पण तू थांबत जरा म्हणजे आपण किंवा चांगला कार्यक्रम घेऊया. पण दुर्दैवानं आता कार्यक्रमाला वाचणार नाही, त्याबद्दल मी सहमत आहे. मी आता 4 महिन्यामध्ये रिटायर होतोय. मलाही वाटतंय की या हॉलचं उद्घाटन माझ्याच काळामध्ये झालं पाहिजे असं नाही, पण झालं पाहिजे. पण ह्या 4 महिन्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न करून तिथं डायनिंग हॉल शेजारी गणेश बांधून घेतलं आहे आणि त्याचं उद्घाटन 15 जूनच्या आसपास कार्यक्रम नियोजित आहे. तोपर्यंत सगळं काम पूर्ण करायचं आहे. आणि जर गणेश शेट्टी जर इच्छा जर असेल आणि आपण स्कूल कमिटी एकत्र बसूया आणि हा निर्णय घेऊया, कारण हे केलंच पाहिजे. आता याच्याशिवाय आता हे 2 इमारती झाले, हे झालेलं आहे डायनिंग हॉल होतोय, पलीकडं साईनाथचं ग्रंथालय त्याचं सुद्धा उद्घाटन झालेलं याच्यामुळे लागले. त्याच्याशिवाय तिथं आपण गेल्या वर्षी एक सायन्स हॉल बांधला आहे आणि अटल टिंकरिंग लॅब एक बांधलेला आहे. अटल टिंकरिंग लॅब ही केंद्र शासनाकडून आपल्याला मंजूर झाले आहे, त्याला 20 लाख रुपयांना अनुदान मिळाले करण्यासाठी. तर ते सुद्धा आपण चालू केलेलं आहे, इमारत पूर्ण बांधलेले आहे, तर त्याचंही उद्घाटन राहिलेलं आहे. म्हणजे उद्घाटन करण्यासारखे खूप आपल्याला आहे. पण आपण निश्चितपणे त्या 4 महिन्याच्या जे मी रिटायर होता निश्चितपणे आपण प्रयत्न करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीकांत दादांना बोलवून इथं आपण त्यांचा सत्कार करून जरी वेळ झाला तरी सुद्धा दिलगिरी व्यक्त तर करतोच आम्ही वारंवार. त्यांना विनंती करून दादांना इथं आणून जे काही उद्घाटन राहिले असतील, साईनाथ असेल, हे असेल किंवा जे काही असतील, तर ते उद्घाटन तर शक्य असेल तर सगळी एका वेळेला घेऊ. सरांनी सांगितलेलं एक मशीन करून अरेंज करून द्या.
केलेली आहे सर. छोटासा त्याचं उद्घाटन वगैरे करून आमच्या बॅचतर्फे विद्यालयाने त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करते मी. जाणीवांचे बेणीवांचे फितूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे. येतील आता फुले ऋतू बघ स्वप्न हेच खरे. पालवीच्या सणाचे दिवस हे चांदण्याचे पानगळही सोसताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. हो हो सावल्या फुलांच्या वाट हळवी वेचताना सावर रे सावर रे सावर रे. असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा
हातात नाही हात तरी तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई मन धागा धागा सोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा